श्यामजी, श्यामजी. मॅडम, श्यामजी जेवायला गेले बहुतेक. मला असं वाटतं मॅडम तुम्ही पण जेवायला पाहिजे. मागवू का मी काही? मला मागवता येत नाही. का भूक लागलेली कळत नाही मला? दोन्ही नाही मॅडम, पण काय भूक लागली आहे तुम्हाला? नाही. जेवायची वेळ ही असले फालतू गोष्टी सुचतात कशा? मॅडम घरचा फोन आहे, घेऊ का? काय झालं भूषू? जेवलास? खूप जेवलं ग, झोपायला लागली. घरी कधी येणार आहेस? 16 ऑगस्टला. जगलो वाचलो तर. का? सांगतो यार सगळे. तुला काय आता बोलायचंय एवढा हळ? कामात आहे, फोन ठेव. I'm gold. I'm platinum. I'm diamond. I am silver. Gold. Platinum. बोला बोला. त्या पोलिसांना एवढे असे कोणते पुरावे मिळालेत की त्यामुळे माझ्या विक्कीला त्यांनी विकी बाबांच्या मोबाईल लोकेशन शोधून काढला. त्यांना कसला तरी सीसीटीव्ही फुटेज सापडलाय. म्हणजे विकी दिसला त्यांना? नाही, त्यांना विकी बाबांच्या फक्त हात दिसलाय आणि हातावरच्या टॅटू. पुस्तक कोणते बघू जरा. क्या बात है, काय घड्याळ आहे हो साहेब, क्या बात है. हवे म्हणे खबर पडी तो भोसले त्या दिवशी सगळ्यांचे हात का तपासत होता. अरे त्या भोसलेला विकीचं मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्याची परमिशन मिळालीच कशी? आपली माणसं त्या पोलीस स्टेशन मधली काय झोपा काढत होती? युजलेस. चाचाजी, डिंटल, तुम्ही तुमचं काम केलं, आता मला माझं काम करू द्या. म्हणजे डिंटल नक्की एवढंच आहे, आणखी काही नाही? नाही साहेब, एवढाच आहे. मी बघतो. आपल्या रेग्युलर ठिकाणी तर नाकाबंदी असेलच, पण तरीही मला असं वाटतं की काही असे जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत ना, तिथे सुद्धा आपण काही वेगळी सिक्युरिटी सुद्धा. जामसांडे घेऊ का? काय आहे जमदाडे? सर कुठे आहात तुम्ही? मी एका महत्वाच्या कामात आहे. काही कामच आहे का? सर असं काय करताय? उद्या विकी सारडाला कोर्टात घेऊन जायचंय. आपण काही डिस्कशन नाही केलंय? स्ट्रॅटेजी नको का माहिती? तुम्हाला गुरु मानते ना? हो सर. तर ह्या गुरुनी तुला जी काय विद्या शिकवली आहे, आता त्याचं चीज करायची वेळ आली आहे. त्यामुळे ही सारडा केस जी आहे ती उद्या तू एकटे हँडल करणार आहेस. प्लीज मला फोन करू नको, मी फार महत्वाच्या कामात आहे. ओके सर. स्विच ऑफ करतो. स्विच ऑफ. माझं वाक्य मी पूर्ण करू? मॅडम प्लीज. अपॉइंट करूया. अच्छा, 2च अक्षर. अपॉइंट करूया. ये ना. करूया मॅडम, अपॉइंट करूया. हे बघ, सेन्सिटिव्ह एरियाज आहे. कशी आहे स्मिता बेटा? मी ठीक आहे. आणि तुम्ही? समधनजी, अहो असं काय करताय तुम्ही? आमच्याशी मोकळेपणाने बोलत नाही आहात. आता नातं जुळणार आहे आपलं. नमस्कार, बसा बसा. सारडा साहेब, एवढं अचानक बोलवणं केलं, काही अर्जंट काम होतं का? नाही, अर्जंट काम असं नाही. तुमचा आता पुढचा प्लॅन कसा आहे? आम्ही आज निघतोय देवरुखला. अच्छा, आजच निघतंय?
काय झालं डॅड? नाही काही विशेष नाही. सरोदे साहेब, तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. अहो काय बोलतोय, बोला ना. म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही काही दिवस इथेच थांबाल का? म्हणजे एक आठवडाभर वगैरे. आठवडाभर? हा, म्हणजे तुमचं देवरुखला अगदी काहीतरी महत्वाचं काम अडलंय आणि तुम्हाला जावंच लागणार आहे असं असेल तर मग मी तुम्हाला फोर्स नाही करणार. नाही नाही, तसं नाही, पण त्या हॉटेलमध्ये. काही हॉटेल चांगलं नाहीये का? ते चेंज करायचं का आपण? नाही नाही सर, अहो आठवडाभर आम्ही त्या हॉटेलमध्ये राहायचं म्हणजे जरा. नाही नाही ताई, तुम्ही ती काळजी करू नका आणि संकोच करू नका कसलाही. आता तुम्ही आमचे आहात आणि तुमची मुलगी सुद्धा आमची आहे. आहेस ना बेटा? मग प्लीज राहशील इथे आणखी काही दिवस? डॅड प्लीज नका ना म्हणू. थांबू आम्ही. काही विशेष आहे का? हा, एक महत्वाचं काम आहे. जमदाडे, सर मी तुला काम सांगितलं होतं, काय झालं? हा ते विकी सारडाचं ना विकी सारडाचं नाही, मी मला वडापाव पाहिजे यार. पारकर गेले. नाही, आता प्रॉब्लेम असा आहे ना, मी जर खाल्लं नाही ना तर माझे आतडे बितडे पचन शक्ती सगळं संपेल, माहितीये? पाणी प्या, तोपर्यंत पाणी प्या. आज कुठे कालपासून? के मॅडम आल्यात परत. के मॅडम आल्यात? मला भेटायचंय त्यांना. आल्या म्हणाल्या जामसांडे काय करते म्हणाल्या. त्यांना माझं नाव लक्षात आहे. शपथ कमाल. म्हणाल्या की काय पोरं बिरं त्यांना काय डबे बिबे बनवून देते का? नाही हसू नको, ड्युटी सोडली का असं विचारलं त्यांनी. मी तुझी बाजू घेतली. मी सांगितलं त्यांनी ड्युटी नाही सोडली, एका महत्वाच्या मिशनवर आहे. नाही सर, मला त्यांच्याबरोबर उलट काम करायला आवडेल. मी तुला एक काम दिलं होतं, त्या कामाचं काहीतरी बघ ना. ते काय आहे ना, त्यांच्याबरोबर काम करणं सोपं नाहीये. अन्न पाणी विसरून काम करावं लागतं त्यांच्याबरोबर, माहितीये? मला त्यांच्यासोबत काम करायला मिळणार असेल तर मी हे सगळं करेन. किती? मी जेव्हा सांगतो अन्न पाणी विसरून काम करा तेव्हा नाही जमत ना तुम्हाला? हा, तेव्हा सतत वडापाव खायचे असतात तुम्हाला चौकातले. आता काय तुमचं काय सर, त्या म्हणजे असं कसं सॉलिड आहेत ना. बॅग उचल निघ, चल त्यांच्याबरोबर काम कर. चल निघ, चल. लगेच काय चिडता सर? बरं वागा जरा. ऐक ना, एकतर ना मला भूक लागली. मला आत्ताच्या आत्ता वडापाव नाही मिळाला ना तर तो बघा गरम गरम वडापाव. ठीक आहे, गरम गरम वडापाव दे. इन्स्पेक्टर साहेब, हा, सलमान मुकादम आहेत का? नाही ते नाही आहेत. माझं त्यांच्याकडे महत्वाचं काम आहे. हो, मला सांगा, मी सिनियर आहे त्याचा, इन्स्पेक्टर विजय भोसले. काका पण खरंच महत्वाचे आहे ना? खरंच महत्वाचे आहे म्हणून तर आलो ना इथं. बरोबर, पण नीट व्यवस्थित सगळं सांगा. 32 तास राहिले, फालतूगिरीसाठी वेळ नाही. महत्वाचं काहीतरी इन्फॉर्मेशन आहे म्हणून बोलवलं मॅडम तुम्हाला. प्लीज ऐका. नमस्कार, माझं नाव माधव. बस बसा, बोला काय बोलायचं आहे. मी अंधेरी स्टेशनवर बसलो होतो मेट्रोच्या, आणि माझ्या मागे 2 जण उभे होते. ते आपापसामध्ये कुजबुजत होते. काय? त्यांच्या बोलण्यामध्ये IED चा उल्लेख आला होता. बाहेर जा. शामजी दरवाजा लावा. जा चटाचट. चल ना. हा बरं, तुम्हाला काय माहिती IED म्हणजे काय? फुल फॉर्म सांगा. इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस. तुम्हाला फुल फॉर्म कसा माहिती? अहो, मी इंग्लिश पिक्चर बघतो कधी कधी. तुम्ही बघता का? हे अडाणी येतो, माझ्याशी बोल. हो सांगतो ना, त्यासाठीच मी आलो. हा, अहो, त्यांच्या बोलण्यात जे आलं की नाही तेव्हा मला काहीतरी वेगळं वाटलं, म्हणून म्हटलं कुणाला सांगावं. तर माझे मित्र हे सलमान, मग त्यांच्याकडे गेलो आणि मग मी इथे आलो. ते बोलत काय होते ते सांगा ना. बोलत काय होते ते? तेव्हा एक मुलगा दुसऱ्याला म्हणत होता, आपण हवं तेव्हा शहराला गुडघ्यावर आणू शकतो. शहराला गुडघ्यावर आणू शकतो? हो. या मुलांचं वर्णन करू शकता तुम्ही? हो, वर्णन कशाला, मी त्यांचं ठिकाणच दाखवतो ना तुम्हाला. तुमच्या ओळखीचे आहेत ते? नाही हो, ते माझ्या मागे थांबले होते ना. मग तुम्हाला कसं माहित कुठे राहतात? अहो, मेट्रोमधून निघाल्यानंतर मी त्यांचा पाठलाग केला. ते इंजिनिअरिंगच्या हॉस्टेलवर गेले. मला त्यांची रूम पण माहिती आहे, मी बोललो की नाही. दाखवू शकाल ना आम्हाला? हो, नक्की. चला चाचा चौधरी, चला शाहरुख सर, चला. या चला. दोघे इथे गेलेत, या बिल्डिंग मध्ये. इथपर्यंत मी त्यांचा पाठलाग केला. ठीक आहे,
तुम्ही जा आता, मला तुम्ही इथे थांबायला नको आहात. का? नाही, अचानक फायरिंग झालं, रिटॅलिएशन झालं तर आय डोंट वॉन्ट टू पुट यू इन डेंजर. हां शाहरुख? नाही नको, जाईन माझा. तुम्हाला माणसं कमी पडू नयेत. सुजाण नागरिक आहात काका. नाही, खरंच स्वतःच्या घराच्या बाबतीत सगळेच प्रोटेक्टिव्ह असतात, पण स्वतःच्या शहराच्या बाबतीत, राज्याच्या बाबतीत आणि पर्यायानं देशाच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह असणारी लोक कमी असतात. थँक्यू. शाहरुख या. कसं करूया? बघू, जाऊन बघू. चला. मी काय केलं? तेरी मेट्रो स्टेशनला तू काय करत होता? ते मी बोल. IED हे काय होतं? IED काय म्हणालास तू? अहो सर, काहीतरी गैरसमज होतो. मी नव्हतो. गैरसमज सगळा काढी ना मी. हे बॅट दे. सोडा. हाँ जी पुत्तर, खाना खा लेता मैंने. नहीं, चॉकलेट नहीं पाना है. जास्त शहाणपणा करू नकोस. पोळी भाजी आहे ती गपचूप खा. बाबांना फोन दे. थोड़े लाड प्यार ने ना बिगाड़ दिया है कुड़ी नू. नहीं ठीक ही है, बढ़िया है पापा दी परी. ओके जी, रब राखा. सावनीला मराठी येतं. तिची मातृभाषा मराठी आहे ना. पण सिंग साहेबांना येत नाही. ते एक आत्मचरित्र लिहित आहे, ते वाच म्हणजे सगळं कळेल. बोलले का? हो बोलले ना. चल. नाही पण मॅडम मी काय म्हणतो, तुम्ही त्याआधी थोडंसं खा, तुम्हाला भूक लागली असेल. नॉनसेन्स आहे यार. नाव काय? माझं नाव वैभव पाऊसकर आणि हा. त्याला तोंड नाही का? नाव काय? माझं नाव निषाद कदम. शिकताय काय? थर्ड इयर इंजिनिअरिंग. कॉलेज? एमजे बोपटकर कॉलेज. अभ्यास सोडून बाकी सगळं शिकवतात का कॉलेजमध्ये? नाही. त्या मेट्रो स्टेशनवर काय बोलत होतात सगळं सुरुवातीपासून नीट सांगा. हे धर, काम कर. गिरणीचे पट्टे घेऊन ये. नाही मॅडम. आणि नमक पण घेऊन ये. नमक छान असं चोळायला. नाही मॅडम. नको मॅडम, नको. बोल, पटपट बोल. मला राग आला ना मी बेकार मारेन. पटपट बोल. आमची एक्झाम होती आणि आमच्या प्रोफेसर सरांनी खूप कठीण क्वेश्चन पेपर काढले होते, म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की त्यांचा लॅपटॉप हॅक करायचा आणि हॅक करा वगैरे. आम्ही आमची वेगळी एक सिस्टम डेव्हलप केली होती, फायर वॉल करायची. भैया शर्यतची सगळी हिस्ट्री जिओग्राफी क्लिअर करतो की बघ. अरे लवकर बघ यार, आपल्याला ह्या वर्षी पास व्हायचं आहे. हे भेटला बघ फोल्डर. अरे हो, हे आपलेच क्वेश्चन पेपर आहे. या वर्षी नक्की पास होणार. नक्की. चल प्रिंट काढ याची. नाही नको प्रिंट काढली तर आपला ट्रायल येईल, एवढं समजेल त्या हेकण्याला. हा कुठला फोल्डर रे? ओपन कर बघू. आणखी काय होतं लॅपटॉप मध्ये बरं सांग. एक्सप्लोजिव्ह डिटोनेटर्स आणि बॉम्ब बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ना, त्याची लिस्ट होती तिकडे. तुमच्या प्रोफेसरकडे एक्सप्लोजिव्ह? नाही, एक मिनिट. म्हणजे नक्की काय होतं? डायग्राम्स, फॉर्म्युले काय होतं? काही सेव्ह केलेले ईमेल्स होते मॅडम.
मग पुढे 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 काहीच नाही मॅडम. आम्ही घाबरलो होतो त्यामुळे ताबडतोब लॅपटॉप बंद केला आणि एवढंच. नक्की? हो. यापेक्षा जास्त काही माहित नाहीये तुम्हाला? नाही. खरं सांगा, त्या मेट्रो स्टेशनवर IED काय होतं ते? लय मारीन मी. IED काय होतं बोल? हा, शहराला गुडघ्यावर झुकवेल. ते काय होतं? अख्ख्या शहराला गुडघ्यावर बसू काय होतं बोल? गैरसमज झाला. आम्हाला आमच्याकडे IED हातात आल्यावरती आम्ही शहराला गुडघ्यावरती बसवणार होतो. शेरे? कोण शेरे? शरद चौधरी, आमचे प्रोफेसर, ज्यांच्या लॅपटॉप मध्ये हे सगळं सापडलं सर. मे आय हेल्प यू? येस, केलीत तर बरंच होईल. मी ACP KK सिंग, ATS. शरद जोशी तूच का? नाही, शरद चौधरी. बरोबर. लॅपटॉप बघायचा आहे तुझा? तो सॉफ्टवेअर अपडेटला गेलाय. मस्त. शाहरुख, सामान चेक करायचं. एक मिनिट. ए, माझ्याकडे सगळ्या ऑर्डर्स आहेत. हवं ते चेक करू शकते मी. लॅपटॉप देतो का सामान चेक करू? ठीक आहे, देतो मी लॅपटॉप. अब तू गया. क्या लवकर स्वतःचे खरे रंग दाखवशील असं वाटलं नव्हतं. आपल्याला तो जिवंत पाहिजे अजय. शाहरुख, क्या झालं? हॉस्पिटलला नाही? मॅडम, काही गोष्टी आमच्या पद्धतीने होऊ द्यात ना. तुम्ही मुंबईने आणि मुंबई पोलिसांनी यांच्यासारखे सरडे खूपदा बघितले. अरे बघतो काय, सलमान उचलल्या ना. मॅडम प्लीज चला. दिस इज कम्प्लिटली आउट ऑफ ऑर्डर. सुविचार क्रमांक 23 मॅडम. ठगास महाठग. माझं एकदा ऐकून घ्या. एवढी माझं ऐका ना प्लीज. हे जरा माझ्या पद्धतीनं होऊ द्या मॅडम. विश्वास ठेवा. कोणासाठी बॉम्ब बनवत होतास? लय खास आहे ना तुला बॉम्ब बनवायची. बोल, कुठल्या ऑर्गनायझेशन साठी काम करतोस? स्लीपिंग से तुझ्या 1993 तुमच्यापैकीच कुणीतरी प्लाझा जवळ बॉम्ब ठेवला. काय दोष होता माझ्या आई वडिलांचा? 93च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये माझ्या आई वडिलांचे डोळे गेले. गेली 30 वर्ष त्यांना दिसत नाही, दृष्टीहीन आहेत ते तुमच्यामुळे. लोकांना मारायची जंग खास येणार आहे तुम्हाला. लक्षात ठेव, तुमच्यासाठी आमच्या मनात दया माया काय नाही. तुझे तुकडे करीना मी. तुझे इतके हाल करीन की मरणाची भीक मागशील माझ्याकडे. मुंबई पोलीस म्हणतात आम्हाला. आम्ही जर ठरवलं ना तर तुमच्या कुठून कुसून काय बाहेर काढू ना तुमचं तुम्हालाही कळणार नाही. बोल.
काही करू शकत नाही. कोणीच काही करू शकत नाही. वेळ गेलेली आहे. 26/11 ही तारीख ज्या कारणाने लक्षात आहे ना, 15 ऑगस्ट ही तारीख सुद्धा सगळ्यांना लक्षात राहील. तुला मारायचं आहे ना मला? मार मला. तुम्ही सगळे मरणार आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही सगळे कस काय मेले.